नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होईल. मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे देवी लक्ष्मीचे व्रत केले जाते. त्याचबरोबर बरेच जण वैभव लक्ष्मी व्रतालाही सुरुवात करतात. या महिन्यामध्ये दत्त जयंतीही असते. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त महाराजांची जयंती साजरी केली जाते. पौर्णिमा तिथी ही शनिवारी 14 डिसेंबर 2024ला सायंकाळी 4:59 सुरू होईल आणि रविवारी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 पौर्णिमा तिथी संपेल. उदय तिथीनुसार आपण 15 डिसेंबरला दत्त जयंती साजरी करू शकतो. दत्त जयंतीपर्यंत आपण काही सेवा करू शकतो. तर या सेवा कोणत्या, कशा कराव्यात, कधीपासून सुरुवात करावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. रविवार 15 डिसेंबरला दत्त महाराजांची जयंती आहे. या अगोदर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. 21 दिवसांची ही अत्यंत प्रभावी अशी सेवा सोमवार दिनांक 25 नोव्हेंबरपासून ते रविवार 15 डिसेंबर या 21 दिवसांच्या काळात आपल्याला या सेवा करायच्या आहेत. आपल्या संसारिक आयुष्यामध्ये अनेक समस्या असतात, आर्थिक अडचणी असतात, कोणाचे लग्न ठरत नाही किंवा कोणाला मूलबाळ होत नाही, शिक्षण असून मनासारखा जॉब मिळत नाही, पती पत्नीमध्ये सतत भांडणे होतात. अशा अनेक समस्यांसाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे. सर्वांनी या 21 दिवसामध्ये ही सेवा न विसरता करावी आणि या सेवेचा बँक बॅलन्स साठवून ठेवावा. खूप अशी प्रभावी सेवा आहे. स्त्री पुरुष मुले मुली कोणीही ही सेवा करू शकतो. 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या 21 दिवसामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. स्त्रियांनी या 21 दिवसामध्ये जर मासिक धर्म येणार असेल तर आपण 25 तारखेच्या अगोदर आपण सेवेला सुरुवात करावी. सेवा सुरू असताना मध्येच मासिक धर्म आल्यास त्या दिवसापुरती सेवा थांबवावी. परत त्या 4 दिवसानंतर आपण सेवा कंटिन्यू करू शकता. आता सेवा काय करायची, कशी करायची हे समजून घेऊ. दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. दत्त महाराजांचे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा आपल्याला करायची आहे. अगदी सोपी सेवा आहे, कोणीही सहज करू शकतो. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा बरेच जण करतात. बऱ्याच जणांना या नित्यसेवेचा अनुभवही चांगला आलेला आहे. पण काही जणांना नित्यसेवा करणे शक्य होत नाही. काही जण एवढे बिझी असतात त्यांना देवापुढे दिवाही लावणे शक्य नसते. काही संसारिक अडचणीमुळे सेवा करणे शक्य होत नाही. पण या दत्त जयंतीच्या सप्ताह काळात आपण थोडा तरी वेळ काढून ही सेवा अवश्य करावी. खूपच प्रभावी अशी सेवा आहे. बरेच जण ही सेवा करतात, त्यांना अनुभवही चांगला येतो. दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत आपण ही सेवा कधीही करू शकतो. या सेवेला वेळेचे बंधन नाही. दिवसभरातील तास ते 1.5 तासांचा वेळ आपल्याला या सेवेसाठी पुरेसा आहे. तुम्ही ऑफिसमधून आल्यानंतर रात्रीसुद्धा ही सेवा केली तरी चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 या काळात आपण ही सेवा करायची नाही, कारण या काळात दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे या वेळेत ही सेवा करू नये. अत्यंत प्रभावी अनुभवसिद्ध ही सेवा आहे. आपण कोणतीही सेवा केली तरी त्याचे फळ आपल्याला मिळतेच. पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने सेवा केली तर त्याचे पुण्य आपल्याला मिळतेच. कोणतीही सेवा कधी वाया जात नाही. सेवा करताना आपल्याला अनेक अडचणी येतील, पण आपण आपली सेवा बंद करायची नाही किंवा विश्वास ढळू द्यायचा नाही. आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तरी देखील चालेल किंवा संकल्प नाही केला, फक्त सेवा केली तरी देखील चालेल. या सेवेमध्ये आपण या 21 दिवसामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय रोज वाचायचे आहेत. ही अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी सेवा आहे आणि अनुभवसिद्ध सेवा आहे. सारामृत बरोबर आपल्याला 11 वेळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. सेवा सुरू करण्या अगोदर आदल्या दिवशी आपल्या जवळील श्री स्वामी समर्थांचे मठ किंवा मंदिर, दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तेथे आपण एक नारळ, खडीसाखर, फुले घेऊन जायचे आहेत. त्या ठिकाणी महाराजांच्या चरणावर नारळ, खडीसाखर ठेवायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि आपण ही सेवा सुरुवात करणार आहे. आपण संकल्प करून एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा करणार असाल तर ते देखील महाराजांना सांगायचं आहे. तो नारळ तेथेच ठेवायचा आणि नमस्कार करून आपण दुसऱ्या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे. महाराजांना काही न सांगताही आपण सेवेला सुरुवात केली तर त्याचे फळ आपल्याला कधी ना कधी तरी मिळतेच. सेवा करत असताना प्रथम आपण 11 वेळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचे आहे आणि सारामृताचे 21 अध्याय वाचायचे आहेत. 21 अध्याय वाचून झाल्यानंतर आपण 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. यावेळी आपण तारक मंत्राचे तीर्थही तयार करू शकतो. आपण या सेवेमध्ये सारामृतांची कोणती पोथी वाचावी तर आपल्याकडे जी असेल ती पोथी आपण वाचायची आहे. तुमच्याकडे तुमच्याकडे दिंडोरी प्रणीत असेल तर तीही वाचू शकता किंवा जी जुनी आहे ती सुद्धा वाचली तरी देखील चालेल. तुमच्याकडे जी पोथी आहे ती तुम्ही वाचावी. तर ही सेवा चालू असताना आपण एखाद्या दिवशी बाहेरगावी जाणार असाल तर आपण सकाळी वाचून जाऊ शकता किंवा संध्याकाळी आल्यानंतर वाचले तरी देखील चालेल. शक्यतो या वेळेत आपल्याला
फरांना टाळायचं आहे, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे। त्याचबरोबर तुम्ही कांदा लसूण खाण्याचे काही बंधन नाही, ब्रह्मचर्याचे पालन करण्याची काही गरज नाही। तुम्ही ब्रह्मचर्य पाळणार असाल तर पाळू शकता। काही जण बाहेर गावी राहतात, हॉस्टेलवर राहतात, काही कामानिमित्त बाहेर असतात, या सेवा त्यांच्या चालू असतात। यावेळी त्यांना बाहेरचे घेऊन खाणे आवश्यक असते, तर यावेळी आपण पैसे देऊन हे खात असतो। तर अशावेळी आपण हे बंधन नाही पाळले तरी चालेल, आपण पैसे देऊन हे अन्न घेत असतो। आता आपली ही सेवा चालू असते आणि यावेळी घरच्यांना नॉनव्हेज खायचे असते, तर त्यांना खाऊ द्या, तुम्ही खाऊ नका। कारण काय होतं, आपण खात नसतो आणि त्यामुळे घरामध्ये वादविवाद होतात, तर त्यांना खाऊ द्या, तुम्ही खाऊ नका। या 21 दिवसांच्या या सेवेमध्ये जी व्यक्ती ही सेवा करणार आहे त्यांनी या काळामध्ये अंडीसुद्धा खाऊ नयेत। फक्त आपल्याला मांसाहार पाळायचे, कोणताही अति कडक नियम नाही, तर अतिशय साधी सोपी सेवा आहे। ही सेवा प्रत्येकाने जरूर करावी आणि या सेवेचा बँक बॅलन्स साठवून ठेवावा। दत्त जयंती सप्ताह काळामध्ये बरेच जण गुरुचरित्र पारायणही करतात। जर ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे तर ते पारायण कसे करावे आणि कधीपासून सुरुवात करावी याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल, तोही नक्की बघा। ज्यांना 21 दिवसामध्ये 21 अध्याय 11 माळी जप तारक मंत्र म्हणणे शक्य नाही, त्यांनी रोज एक अध्याय किमान तरी जरूर वाचावा आणि 11 माळी जप जरूर करावा। आपल्याला जेवढी सेवा या 21 दिवसामध्ये जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करावा। श्री स्वामी समर्थ सारामृताची 21 दिवसाची सेवा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती मी सांगितली आहे, तर ही काही शंका असल्यास कमेंट करून नक्की विचारू शकता। तर आजचा व्हिडिओ इथे संपवते। आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।